राजू आमच्या गाडीचा ड्रायव्हर होता, पण दिसायला एकदम साऊथ आफ्रिकासारखा काळा आणि शरीराने दष्टपुष्ट होता. मी ऑफिसला गेल्यावर माझी बायको प्रिया असं काही करू शकेल याचा मी विचारसुद्धा केला नव्हता. प्रियासारखी सुंदर दिसणारी मुलगी काळ्या व तिला न शोभणाऱ्या पुरुषासोबत इतके पान हरपून असे कसे काय करू शकते. आमच्या घरात CCTV कॅमेरा असल्याने मी सर्व काही पाहत होतो. राजूने अलगद प्रियाला उचलले व तिला बेडरूमच्या दिशेने घेऊन निघाला. 1-2 वेळा मी सुद्धा प्रियाला उचलायचा प्रयत्न केला. तिचे वजन जेमतेम 50 किलो होते, पण तरीसुद्धा मला तिला व्यवस्थित उचलता आले नव्हते. पण त्याउलट राजूने प्रियाला अलगद फुलासारखे उचलले होते. मी लगेच बेडरूमचा कॅमेरा ऑन केला. ते बेडरूममध्ये पोहोचले. दिवस असल्यामुळे खोलीवर लख्ख प्रकाश पडला होता. खोलीत जाताच राजूने दरवाजा बंद केला आणि त्याची मोठी भावना मोकळी करत बाजूला येऊन उभा राहिला. मला आता काय करू काय नको असं झालं. प्रियाने तिला मिठी मारली आणि पापी द्यायला लागली. अर्धा-पाऊण तास दोघे हेच करत राहिले. काही वेळानंतर प्रिया उठली आणि बोलली, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. मी विचार करू लागलो प्रिया नेमकं काय सरप्राईज देणार होती. पण प्रियाने जे सरप्राईज दिले ते दृश्य पाहून माझी पायाखालची जमीनच सरकली. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, माझे नाव विकास, वय 26. MB झाल्यानंतर नाशिकमध्ये मी एका चांगल्या कंपनीमध्ये सध्या जॉब करतो. पगार वगैरे चांगले असल्यामुळे घरच्यांनी माझं लग्न करायचं ठरवलं आणि त्यांनी माझ्यासाठी एक सुंदर मुलगीसुद्धा शोधली आणि पुढच्या काही दिवसातच माझे व प्रियाचे लग्न झाले. प्रिया 22 वर्षाची होती. ती दिसायला अगदी सुंदर आहे. ती दिसायला अगदीच गोरी दिसते. तिच्या शरीराचा बांधा अगदीच आकर्षक आहे. लग्न झाल्यानंतर पहिले काही दिवस आम्ही खूप एन्जॉय केला आणि त्याच काळात मला प्रमोशन मिळाले आणि त्याच प्रमोशनसोबत नाशिकमध्येच मला एक बंगला राहायला मिळाला होता. पुढच्या 8 दिवसात आम्ही दोघेही तिथे राहायला गेलो. कंपनीनेच बंगल्यासोबतच मला ऑफिसला यायला जायला कारची सुद्धा योग्य सोय केली होती. हे सर्व बघून मला खूप आनंद झाला होता. पहिल्याच दिवशी मी कार घेऊन माझ्या घरी गेलो. कंपनीने कारचा ड्रायव्हर म्हणून राजूची नेमणूक केली होती. राजू तिशीतला पुरुष वाटत होता. तो धिप्पाड असा होता. दिसायला तो अगदीच काळा सावळा होता. त्याला पाहता साऊथ इंडियाचा पिक्चरमध्ये असणाऱ्या गुंड्याची आठवण येत होती. तो कितीही भयानक दिसत असला तरी तो अगदी नीटनेटके होता. त्यामुळे तो रुबाबदार दिसत होता. तो बोलायला सुद्धा अगदी सभ्य वाटत होता. मी त्याला माझ्या बंगल्याकडे यायचा रस्ता दाखवला. त्याचप्रमाणे तो बरोबर मला माझ्या बंगल्यासमोर घेऊन आला. कारमधून खाली उतरून मी बंगल्याची डोर बेल वाजवली. त्याचबरोबर प्रियाने दार उघडले. प्रिया, हे बघ, मला कंपनीने येण्या जाण्यासाठी कार दिली आहे. मी म्हणालो, हो का, खूपच छान. ती कारकडे पाहत म्हणाली आणि मध्येच थांबली. आणि हा आहे राजू. हा आजपासून मला इथेच घ्यायला येईल. मी प्रियाकडे बघितले, पण प्रिया राजूकडे ओळखीच्या नजरेने बघत होती. राजू दादा तू? प्रिया अक्षरशः ओरडत म्हणाली. अरे प्रिया, तू आणि इथे? आता राजूसुद्धा प्रियाकडे आळच्याने बघत म्हणाला. अरे हे काय, तुम्ही 1-2 एकमेकांना ओळखतात? आता आश्चर्यचकित होण्याची पाळी माझी होती. हो, अहो, म्हणजे हा राजू दादा आमच्या मामाच्या गावातला. मी सुट्टीला जायचे ना मामाच्या गावाला, त्यामुळे आमची ओळख.
राजूदादा गावाकडे टॅक्सी चालवायचा. प्रिया म्हणाली, असे होय, बरं बरं. मी समजल्यासारखे मान हलवून बोललो. राजूदादा, ये ना आत, निवांत बसून बोलू. प्रिया त्याला म्हणाली, नको नको प्रिया, खूप वेळ झालाय, मला जायला हवं. असं म्हणून तो तिथून निघून गेला. आम्ही दोघेही मग घरात निघून गेलो. त्या दिवशी संध्याकाळी मी बेडवर बसलो. माझ्या मनात राजू व प्रियाबद्दलच विचार चालू होते. प्रिया राजूला कशी काय ओळखते? प्रियाचे आणि राजूचे लग्न आधी काही असेल का? असे विचार माझ्या डोक्यात येऊ लागले. शेवटी राजूविषयी मी प्रियाला विचारले. असे ठरवले. प्रिया आपली कामे आवरून आली. त्यावेळी मी माझ्या मनातले विचार झटकले व तिच्यासोबत प्रेम करू लागलो. काही वेळ आम्ही मस्त मज्जा लुटल्यानंतर गप्पा मारत बसलो होतो. पण का कोणास ठाऊक त्यावेळी परत माझ्या डोक्यात राजू व प्रियाबद्दल विचार येऊ लागले. तू राजूला कशी काय ओळखतेस ग? शेवटी न राहून मी प्रियाला हा प्रश्न विचारला. ती म्हणाली, कशी काय म्हणजे? अहो, मी मामाच्या गावाला जायचे. त्यावेळी राजूदादाच्या गाडीतूनच मी मामाच्या गावापर्यंत जायची. तसंच राजूचे घर आमच्या मामाच्या घराला लागूनच होते. त्यामुळे झाली होती आमची ओळख. आणि तुम्हाला तर माहीतच आहे की छोटंसं गाव असल्यामुळे तिथे सगळेच एकमेकांना ओळखत होते. प्रिया म्हणाली, असे होय, बरं बरं. असे म्हणत मी तो विषय तिथे सोडून दिला. त्यानंतर मग राजूविषयी आमच्या दोघात काही बोलणे झाले नाही. तरी पण माझ्या डोक्यात संशयाचा किडा वळवळत होता. त्याला कारणही तसेच होते. जेव्हा मी व प्रिया हनीमूनला गेलो होतो, पहिल्यांदा सुंदरबनचा अनुभव करतावेळी मला असे जाणवले की प्रिया काही वळजीन नव्हती. तिच्या अंगात एक अनुभवी मोकळेपणा जाणवत होता. आणि खरं सांगायचं तर त्या क्षणी मला त्याचा राग आला नाही. उलट ती माझ्या स्पर्शाला किती सहजतेने प्रतिसाद देत होती हे पाहून माझं अंगच तापलं. जेव्हा मी तिच्यात पूर्णपणे सामावून गेलो तेव्हा एका क्षणी मला वाटलं की माझ्यासाठी तिथे काहीसा जागेचा मोकळेपणा आहे. पण तिच्या श्वासांच्या गरम लहरींनी आणि मिठीच्या आवेशाने बाकी सर्व विसरून गेलो. त्या क्षणाचा तापलेपण तिच्या अनुभवामुळेच वाढत होतं आणि मला ते नाकारावंसं अजिबात वाटत नाही. याचा अर्थ असा होतो की लग्नाआधी नक्कीच तिने राजूसोबत सुंदरबनचा अनुभव घेतला असावा आणि राजूला पाहिल्यावर प्रियाचा पहिला पुरुष तोच असावा अशी मला शंका येऊ लागली. असा विचार करताना माझे हृदय जोरजोरात धडधडू लागले. माझ्या बाजूला प्रिया शांतपणे झोपली होती. तिच्या निरागस चेहऱ्याकडे बघून मला असे वाटत नव्हते की तिने काळा दिसणाऱ्या राजूशी शारीरिक संबंध ठेवत असेल. पण तरीसुद्धा माझ्या मनातून शंका काही जायला तयार नव्हती. बरेच दिवस या गोष्टीचा मी विचार करत होतो. शेवटी या गोष्टीची शंका निरसन करण्यासाठी मी काही प्लॅनिंग केली. एक दिवस मी माझा जेवणाचा डबा घरीच विसरून आलो होतो आणि त्यानंतर मग मी प्रियाला फोन केला. हॅलो प्रिया, काय करतेस? प्रिया म्हणाली, काही नाही हो, हेच आपली दररोजची कामे. मी बरं ऐक ना, आज मी माझा जेवणाचा डबा घरी विसरलोय. तर मी एक काम करतो, राजूला डबा आणायला घरी पाठवतो. मी म्हणालो, नको नको, राजूला कशाला, मीच येते ना डबा घेऊन. प्रिया अगदी गडबडीने म्हणाली, अगं तू कशाला त्रास घेतेस? मी राजूला पाठवतो ना, तो येईल. अहो पण मी नको म्हणते ना, आणि माझंही तसं तुमच्या ऑफिसकडे थोडंसं काम आहे, तेही करेन आणि तुमचा डबाही देईन. पूजा करत गडबडीने म्हणाली. बरं मग ठीक आहे. मीही मग जास्त जोर न देता प्रियाला म्हणालो,
फोन ठेवून झाल्यानंतर मी विचार करू लागलो. प्रिया राजूला डबा आणायला का पाठवू नका असं म्हणाली. त्याच्या पाठीमागे कारण काय असावं? नक्कीच यांच्या दोघात काहीतरी झाले असणार आणि मला याचा मुळाशी केल्याशिवाय अजिबात चैन पडणार नव्हता. त्यानंतर मी माझ्या प्लॅनिंगचा दुसरा पाऊल उचललं. प्रिया तिच्या आईकडे 2 दिवसासाठी गेली असताना घरामध्ये छुपे CCTV कॅमेरे लावून घेतले. हॉल, बेडरूम, किचन सर्व ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे कॅमेरे लपवले. त्या कॅमेऱ्यामध्ये आवाज ऐकण्याची सुद्धा सोय होती. ती CCTV सिस्टीम वायफायला कनेक्ट केली होती. त्यामुळे कुठूनही लॅपटॉपवरून मी घरातले सर्व पाहू शकत होतो. प्रिया मग परत आल्यानंतर एक दिवस मी तिला फोन करून सांगितले की आज मला एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी जायचे असून घरी यायला मला 10 ते 11 वाजतील. त्यामुळे तू जेवण करून झोपी जा. आणि इकडे मी राजूला माझ्या ऑफिसमध्ये बोलावून घेतले. त्यावेळी दुपारचे 3 वाजले होते. राजू ऑफिसमध्ये आल्यानंतर मी त्याला 4-5 फाईल्स त्याच्या हातामध्ये देत त्याला त्या माझ्या घरी द्यायला सांगितल्या. त्यासोबतच त्याला हे पण सांगितले की मी आज रात्री 10-11 वाजेपर्यंत बिझी असणार आहे आणि त्यामुळे मी तुला 10-11 वाजता कॉल करतो. त्यावेळी तू मला घ्यायला ये. राजू होकारामध्ये मान हलवून तिथून बाहेर पडला. इकडे मी ऑफिसमध्ये मला काहीतरी काम असल्याचे सांगून तिथून निघून मी जवळच्या हॉटेलवर गेलो. एक रूम बुक केली. रूममध्ये बसत मी माझा लॅपटॉप ओपन केला व हॉटेलचे वायफाय जोडून त्याला माझ्या घरातली CCTV सिस्टीम कनेक्ट केली. कॅमेरा ओपन करून बघितले असता प्रिया हॉलमध्ये सोफ्यावर बसून TV बघत होती. याचा अर्थ अजून राजू तिथे पोहोचला नव्हता. 1-5 मिनिटे वाट बघितल्यानंतर घरातली डोरबेल वाजली. प्रियाने दार उघडले. समोरच राजू हातामध्ये फाईल घेऊन उभा होता. राजू, तू कसा काय आलास इथे? प्रिया थोडीशी ओरडूनच म्हणाली. ते मला साहेबांनी या फाईल्स इथे द्यायला सांगितल्या. राजू म्हणाला. पण मला तर हे काही बोलले नाहीत. प्रिया काहीसा विचार करत म्हणाली. साहेब बहुतेक गडबडीत होते. त्यांना कुठल्या तरी मीटिंगला जायचे होते. त्यामुळे ते सांगायचे विसरले असतील. राजू म्हणाला. बरं आते, मी तुझ्यासाठी पाणी आणते. असं बोलून प्रियाने राजूला आत घेतले व घराचा दरवाजा बंद केला. प्रिया त्याच्याकडे न पाहता किचनमध्ये निघून गेली. राजू थोडा वेळ हॉलमध्ये घुटमळला आणि प्रिया पाठोपाठ किचनमध्ये निघून गेला. माझं हृदय इकडे तिकडे धडधडू लागले. आता नक्कीच काहीतरी होणार याची जाणीव मला झाली. मी लगेच किचनमधला कॅमेरा चालू केला. प्रिया किचन ओट्याजवळ ग्लासमध्ये पाणी भरत होती. प्रियाने आज गुलाबी कलरची साडी नेसली होती. ती नेहमी साडी नेसायची. तिला साडी नेसायला आवडायची आणि बहुतेक वेळा ती साडी पेंपीच्या खाली नेसायची. तिने आज स्लीवलेस ब्लाऊज घातला होता. त्यामुळे तिचे गोरे दंड उघडे उठून दिसत होते. मी किचनमधल्या कॅमेऱ्यात पाहिले तर राजूने सरळ जाऊन प्रियाला मागून घट्ट मिठी मारली आणि हे बघून मला खूप राग आला. असे जाऊन राजूला मारावे असे वाटले. पण मला पुढे काय होते हे पाहायचे होते. राजूने प्रियाला घट्ट मिठी मारत प्रिया दचकली. तिने राजूला कोपराने मारत बाजूला ढकलले. राजू दादा, काय करतोस तू? ती राजूवर जवळपास ओरडली. काही नाही ग प्रिया, खूप दिवसांनी भेटलीस तू. तुला पाहून मनावरचा ताबा सुटला. राजू तिला म्हणाला. राजू दादा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की माझं लग्न झाल्यानंतर तुझा माझा संबंध संपला म्हणून. प्रिया राजूला म्हणाली.
आणि प्रियाचा या एका वाक्यात मला खात्री पटली की राजू आणि प्रियाचे याआधी संबंध होते. हो ग प्रिया, तू मला बोलली होतीस, पण नशिबाने आपली परत भेट झाली आणि तुला पाहून मला राहवलंच नाही, असे म्हणून परत राजू त्याच्याजवळ गेला व तिच्या नाजूक कमरेवर हात ठेवून तिला आपल्याकडे ओढले. यावेळी मला राजूचा खरंच खूपच राग आला होता. मला अपेक्षा होती की प्रिया त्याच्या कानाखाली मारली व त्याला इथून जायला सांगेल, पण त्याउलटच सगळं घडलं. राजूने प्रियाला आपल्याकडे ओढताच ती एखाद्या लहान मुलीप्रमाणे राजूच्या भारदस्त मिठीत शिरली. नको रे राजू दादा, परत नको. मला तुझं वेड लावून परत नको. मला तुझ्या जाळ्यात फसून एकदा का तुझ्याशी ते सर्व ठेवायची चटक लागली तर मला अजिबात राहणार नाही. प्रिया भारावलेल्या आवाजात म्हणाली. अगं त्याला काय होते, लागली सवय तर लागू दे. आणि तसाही तुझा नवरा मला काही कामाचा वाटत नाही. अगदीच बिलबिल्या अंगाचा आहे. मला वाटत नाही त्याच्यात काय दम असेल. तुझ्यासारख्या तरुणांनी मुसमुसलेल्या बाईला शांत करायला माझ्यासारखाच मर्द पाहिजे. राजूचे बोलणे ऐकून मला आणखीच राग येऊ लागला, पण सध्या माझ्याकडे ते ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता. असे नको रे बोलू आमच्या यांच्याबद्दल. मी त्यांच्यावर खूप प्रेम करते. प्रियाचे हे बोलणे ऐकून मला थोडे बरे वाटले, पण नंतर ती म्हणाली, पण खरं सांगू का तुला, आमच्या यांच्या अजिबात दम नाही. जसं तू मला खुश करायचा त्याचा अर्थसुद्धा यांच्याने जमत नाही. आमच्या यांच्यापेक्षा तुझ्या दुप्पट ताकद आहे, म्हणून तुम्ही दिलेला सुंदर वेळचा अनुभव सारखा अनुभव मला यांच्याकडून कधीच मिळाला नाही. प्रिया अशी बोलत होती आणि तिचा नाजूक हात मात्र राजूच्या नको तेथे फिरत होता. ते पाहून मला आश्चर्याचा धक्काच बसला. प्रिया असे काही वागेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. अगं तू आता अजिबात काळजी करू नकोस. मी आलो आहे ना, तुला पहिल्यापेक्षाही जास्त सुंदर वेळचा अनुभव देण्यासाठी मी तयार आहे, असे म्हणत राजू चुंबन घेऊ लागला. प्रियाही त्याला साथ देऊ लागली. प्रिया असं कसं करू शकते हे मला समजत नाही. प्रियासारखी सुंदर दिसणारी मुलगी काळ्या व तिला न शोभणाऱ्या पुरुषासोबत इतके भान हरपून असे कसे काय करू शकते. मी इकडे विचार करत होतो तोपर्यंत या दोघांचे तिकडे त्यांचे रोमांस चालूच होते. नंतर राजूने अलगद प्रियाला उचलले व तिला बेडरूमच्या दिशेने घेऊन निघाला. 1-2 वेळा मी सुद्धा प्रियाला उचलायचा प्रयत्न केला. तिचे वजन जेमतेम 50 किलो होते, पण तरीसुद्धा मला तिला व्यवस्थित उचलता आले नव्हते. पण त्याउलट राजूने प्रियाला अलगद फुलासारखे उचलले होते. मी लगेच बेडरूमचा कॅमेरा ऑन केला. ते बेडरूममध्ये पोहोचले. दिवस असल्यामुळे खोलीवर लख्ख प्रकाश पडला होता. खोलीत जाताच राजूने दरवाजा बंद केला आणि भावना मोकळी करत बाजूला येऊन उभा राहिला. मला आता काय करू काय नको असं झालं. प्रियाने तिला मिठी मारली आणि पापी द्यायला लागली. अर्धा-पाऊण तास दोघे हेच करत राहिले. काही वेळानंतर प्रिया उठली आणि बोलली, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. मी विचार करू लागलो प्रिया नेमकं काय सरप्राईज देणार होती. मग ती पूर्ण मोकळी झाली. हे दृश्य पाहून माझी पायाखालची जमीनच सरकली. राजू त्यांचे भरदार व्यक्तिमत्व पाहून भारावून गेला होता. राजू एकटक बघत म्हणाला, प्रिया काय दिसताय तुम्ही. पहिल्यात आणि आतामध्ये खूप बदल झाला आहे. इकडे राजूची भावना आता दाटून आलेली दिसत होती. तेवढ्यात प्रिया म्हणाली, आता वेळ नको घालू. एवढं बोलून प्रियाने राजूला उठवलं आणि हात पकडून किचनमध्ये घेऊन गेली.
मी पटकन किचनचा कॅमेरा चालू केला. किचनमध्ये आधी सतरंजी तयार होती. राजूने तिला सतरंजीवर पारलं आणि त्याचे व्यक्तिमत्व पाहत बोलू लागला. खरंच इतकी सुंदर व्यक्तिमत्व किती वेळा पाहिले तरी मन भरत नाही. मग प्रिया म्हणाली, राजू दादा, तुला आठवते का, माझ्या 18व्या वाढदिवसादिवशी तू माझ्या याच जीवनाने उद्घाटन केले होतेस. हो ग, त्यानंतर प्रत्येक दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्टीला आपण मस्त सुंदर वेळचा अनुभव करायचो ना. आपण तुझे मामी मामा शेतात गेल्यावर मस्त दिवसभर आपण दोघेच असायचो. प्रिया म्हणाली, हो रे, मलाही ते दिवस खूप आठवतात. मी त्यांचे संभाषण ऐकून दंग झालो. म्हणजे प्रियाचे खूप आधीपासून राजूशी संबंध होते आणि तेही तिच्या मामीच्या सहमतीने. हे ऐकून मला धक्का बसला. प्रिया राजूकडे पाहत म्हणाली, राजू दादा, तू अजून तसाच आहेस जसा की तू पहिले होतास. मग राजूने त्याची भावना काढली आणि शांत उभा राहिला. मित्रांनो, इतकी मोठी भावना पाहून मला प्रियाची चिंता वाटू लागली. प्रिया म्हणाली, अरे दे ना आता सुंदर वेळचा अनुभव, का तरवतोस. त्याने वेळ न घालवता लगेच त्याच्या जीवनात टाकली आणि सुंदर वेळचा अनुभव देऊ लागला. इकडे मला जे जाणवत होतं ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. काही मिनिटातच प्रियाने जीवनातून रंग सोडला आणि प्रिया बोलली, राजू, थांबू नको, सुंदर वेळचा अनुभव देत राहा. मित्रांनो, प्रियाला खूप दिवसानंतर असा सुंदर वेळचा अनुभव मिळत होता. मग तो सुंदर वेळचा अनुभव देत राहिलो आणि प्रिया पण राजूला साथ देऊ लागली. लगभग अर्धा तासानंतर राजू म्हणाला, प्रिया, माझं होणार आहे. प्रिया म्हणाली, तू थांबू नको, जीवनात रंगाच्या पिचकाऱ्या सोड, मी सगळं सांभाळेल. पण सुंदर वेळचा अनुभव देत असताना रंग कधी सुटला राजूलाही कळलं नाही. तरीही तो सुंदर वेळचा अनुभव देतच होता. प्रियाला फार दिवसानंतर या गोष्टी मिळाल्यामुळे तिची ही अवस्था झाली होती. पण काही वेळाने तिला आनंद येऊ लागला आणि ती फार चांगल्या प्रकारे त्याची साथ देऊ लागली होती. ते दोघेही त्यावेळेत पूर्ण रमून गेले होते आणि एकमेकांना आनंद देत होते. प्रियाचा उत्साह अजून वाढला होता आणि आता तीच राजूला वेगवेगळ्या प्रकारे आनंद देत होती. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान पसरले होते. ती आनंदात दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत हळूहळू तिची पकड मजबूत होत गेली आणि ती शांत झाली. राजू इकडे तिचा पूर्ण ताबा घेतला होता आणि हालचाल वाढवत होता. काही वेळातच राजूला स्वर्गात पोचल्यासारखं वाटू लागलं. ते क्षण जवळ येत राजूचा बांध फुटला आणि तो तिच्या जीवनात आनंदाचे रंग उडवू लागला. राजूला स्वर्गात तरंगत असल्यासारखं वाटू लागलं. त्याचं डोकं एकदम हलकं हलकं वाटू लागलं. मनावरचं दडपण दूर होऊन एक प्रकारचं समाधान आणि सुख वाटत होतं. प्रियाच्या चेहऱ्यावर अमानिक सुख आणि आनंद झळकत होता. ती शांत होऊन स्मित करत होती. तिने राजूच्या केसावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली, खरंच राजू, आज मला तू जीवनातलं अप्रतिम सुख दिलं आहेस. असं सुख आणि समाधान मला आजपर्यंत मिळालं नाही. राजू पण आनंदाने खुश होत म्हणाला, तुझ्यासारखी सुंदर बाई असल्यावर मलाही आता कसलीच फिकीर नाही. आज मला माझ्या भावना मोकळ्या करून खूप आनंद झाला आहे. खरंच तुझ्यासारखी प्रेम करणारी असणं म्हणजे खूप भाग्य लागतं. त्याचे हे गप्पा ऐकून मला आता काही समजत नव्हते. मी लॅपटॉपच्या स्क्रीनसमोर अवाक झालो होतो. जणू माझी दुनिया एका क्षणात तुटली होती. प्रियाच्या आवाजातली गोड आता मला विषासारखी वाटू लागली होती.
प्रत्येक शब्द, प्रत्येक नजरेत लपलेली ती जुनी ओळख माझ्या मनाला घाव करत होती. राजूच्या हातांच्या स्पर्शाला ती ज्या प्रकारे प्रतिसाद देत होती ते पाहून माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. तिच्या आवाजातला तो थरथरता मोह आणि राजूच्या डोळ्यामधला घमंड मला भस्म करून टाकत होता. राजू दादा, खूप दिवसांनी असं झालं ना. तिचा श्वास जरा वाढत होता. तसं माझं हृदय कमी पडत होतं. मला रागही येत होता आणि एक अजब भीतीही बसत होती की मी खरंच तिच्यासाठी पुरेसा नसन. राजूचं उंच भारदस्त शरीर तिच्यावर सावलीसारखं पसरलेलं पाहताना मला एक प्रश्न सतत डोकावू लागला. तिला नेमकं काय जास्त हवं असतं, प्रेम की फक्त शरीराची ही भुरळ? राजू तिला जणू कुठल्या तरी आधीच्या आठवणी परत जगवत होता. त्याच्या चेहऱ्यावरचा तो आत्मविश्वास मला खूप काही सांगत होता. ही पहिली वेळ नव्हती आणि शेवटचीही असणार नाही. मी तुला विसरायला सांगितलं होतं ना, प्रिया हलक्या आवाजात म्हणाली. पण तरीही तिच्या आवाजात रोग नव्हता. उलट एक पुन्हा मिळालेलं समाधान होतं. मी विसरलो कधी होतो का तुला? राजूने तिच्या कानाजवळ कुजबुजलं. तेव्हा प्रियाच्या डोळ्यामध्ये जे चमकलं ते पाहून मी पूर्णपणे तुटलो. तिला कधी माझ्यासमोर अशी चमक जाणवली नव्हती, कधीच नाही. आणि हे सगळं पाहताना माझा राग आता हळूहळू आतून जळत होता. पण मी स्किनवरून नजर हटवू शकत नव्हतो. जणू माझ्या आयुष्याचं घड्याळ उलटं फिरत होतं. माझं लग्न, माझं प्रेम, माझं आयुष्य, माझी पत्नी एका देवासारख्या दिसणाऱ्या राक्षसाच्या मिठीत होती आणि मी इथे दूर बसून फक्त पाहत होतो. माझ्या हातात शक्तीच नव्हती आणि माझ्या मनात नरकाचं वादळ होतं. मी एका क्षणी मनात ठरवलं, आज हे सगळं शांतपणे पाहायचं, कारण जे काही चालू आहे ते कसं आहे हे पाहणं आवश्यक होतं. त्या पुढचा निर्णय मी नंतरच घेईन. पण एक गोष्ट मात्र पक्की जाणवत होती. आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात काळा दिवस होता. जेव्हा मी संध्याकाळी घरी गेलो त्या दिवशी घरातलं वातावरण काहीतरी वेगळंच जाणवत होतं. प्रिया सतत फोनवर हसत होती आणि मी खोलीतून बाहेर पडलो की लगेच शांत. मला आधी वाटलं माझ्याच मनात काही वेडे विचार येत आहेत. पण संध्याकाळी ड्रायव्हर राजूला मी वाईफ साफ करताना तिला व्हिडिओ कॉलवर हसताना पाहिलं, तेही अगदी त्या खास स्माईलनी. मी थांबलो. पाठमोरा उभा राहून ऐकतोय असं दाखवलं आणि राजू हलक्या आवाजात म्हणाला, मॅडम, उद्या त्या वेळेला मी घरीच येईन, तुम्हाला काळजी नसावी. मला लगेच कळलं हा संवाद प्रियासोबतच होता. त्या क्षणी माझा श्वास जरा जड झाला आणि एक विचित्र जळजळ माझ्या आत उठली. मला काही पुरावा हवा होता म्हणून मी मुद्दाम प्रियाजवळ गेलो आणि सभ्यपणे विचारलं, तुझा फोनवर कोण होता? ती लगेच म्हणाली, अगं ती पूजा, कॉलेजची फ्रेंड. पण तिचे डोळे दुसरीच गोष्ट सांगत होते. रात्री मी राजूला फोन लोकेशन ऑन केलं. त्याला न कळता मागून पाहिलं व त्याचं लोकेशन माझ्या स्वतःच्या घराभोवतीच फिरताना दिसत होतं. मी एकदम जोरात अंगणात गेलो तर प्रिया आणि राजू दोघेही किचनजवळ उभे. प्रिया त्याला काहीतरी देते आणि त्याचा हात तिच्या हाताला हलकासा लागतो. दोघे थोडे दचकल्यासारखे झाले. त्या क्षणी मला स्वतःचं राग आणि इगो दोन्ही नियंत्रणात ठेवावं लागत होतं. मी नकळत हसत म्हणालो, राजू, रात्री काय मग? काय काम लागलं? त्याने डोळे चुकत म्हटलं, साहेब, गाडीची चावी विसरलो. प्रिया माझ्याकडे पाहते पण तिच्या नजरेत थोडी घाबरलेली चमक होती आणि एक विचित्र लाजही. त्या क्षणी माझ्या मनात एकच विचार चालू होता
यांना रंगेहात पकडायचं तर शांत राहायला लागेल. म्हणून मी मुद्दाम खोलीला कुलूप न लावता पडद्याच्या आडून लपून थांबलो. मला खात्री होती काही ना काही आज रात्री नक्की उघड होणारच. मित्रांनो, पुढची कथा मी भाग 2 मध्ये सांगणार आहे. जेव्हा मी त्यांना रंगेहात पकडलो तेव्हा त्यांचा रिॲक्शन बघण्यासारखा होता. धन्यवाद.